जय राम कृष्ण हरी कृष्ण हरी जय जय राम 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 कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम राम जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हॅलो आवाज कमी रे जरा आहे इकडं दोन्ही चाट्याचा पण उभे विटेवरी करकटावरी ठेवनिया करकटावरी ठेवनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवनिया करकटावरी ठेवनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवनिया करकटावरी ठेवनिया सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवनिया करकटावरी ठेवनिया तुळसी हार गळा कासे पितांबर 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 आवडे निरंतर हेची धान आवडे निरंतर हेची धान तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची धान आवडे निरंतर हेची धान मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणे विराजित कंठी कौस्तुभमणे विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची धान आवडे निरंतर हेची धान तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची धान आवडे निरंतर हेची धान माझे हेची सर्व सुख
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख माझे हेची सर्व सुख तुका म्हणे 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 माझे हेची सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीने 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 तुळसी हार गळा कासे पितांबर 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 तुका म्हणे माझे हेची सर्व सुख 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 पाहिना श्रीमुख आवडीने 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 तुळसी हार गळा कासे पितांबर 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 आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर
निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पितांबर 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 विठोबा रखुमाये 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 कृष्ण हरे राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे हा रूप पाहता लोचणी सुख झाले वो साजणी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी तो विठ्ठल बरवा बरवा तो माधव बरवा हा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा
बरवा तुहा विठ्ठल बरवा गवता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगार बाबा कुमार देवीवर सर्व सुखाचे आगार बापर कुमार देवीवर सर्व सुखाचे आगार बापर कुमार देवीवर सर्व सुखाचे आगार बापर कुमार देवीवर सर्व सुखाचे आगर बापर कुमार देवीवर तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी 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 जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय राम जय राम समचरण दृष्टी विटेवारी साजरे समचरण दृष्टी विटेवारी साजरे समाचरण दृष्टी विटेवरी साजरी समाचरण दृष्टी विटेवरी साजरी समचरण दृष्टी विटेवारी समाचरण दृष्टी विटेवारी साजरे समाचरण दृष्टी विटेवरी साजरी समाचरण दृष्टी विटेवरी साजरी ते माझी हारी वृत्ती राहो हरी रोते राहू धे माझे हवी वृत्ती राहू माझी हरी रोते राहू आणि कण लगे माईक पदार्थ 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 तेथे माझे अर्थ नको देवा माझे अर्थ नको देवा तेथे माझे अर्थ नको देवा माझे अर्थ नको देवा आणि कण लगे माईक पदार्थ 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 ब्रह्मादिक पदे
दुःखाची शिरानी ब्रह्मादिक पदे दुःखाची शिरानी तेथे दुष्यंत जाणे जणो देसे तेथे दुष्चित जाणे जणो देसे ते दुष्यंत जाणे जणो देसी तेथे दुष्चित जनी जणो देसी आणि कण लगे माईक पदार्थ आणि कण लगे माईक पदार्थ घन लगे माईक पदार्थ आणि घन लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा 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 आणि कण लगे माईक पदार्थ आणि कण लगे माईक पदार्थ आणि घन लगे माईक पदार्थ आणि घन लगे माईक पदार्थ तुका म्हणे त्याचे कळले आम्हावल जे जे कर्म धर्म नाशिवंत जे जे कर्म धर्म नाशिवंत जे जे कर्म धर्म तुका म्हणे आम्हा करना देव दे कर्म धर्म नाशिवंत दे कर्म धर्म नाशिवंत दे कर्म धर्म नाशिवंत आणि कण लगे माईक पदार्थ आणि कण लगे माईक पदार्थ कण माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा तेथे अर्थ नको देवा तेथे माझे अर्थ नको देवा आणि कण लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा तेथे माझे अर्थ नको देवा अरे माझे अर्थ नको देवा अरे विठोबार कुमार विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई जय जय विठोबार जय जय विठोबार कुमार हरि 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 जय जय विठोबार कुमाई जय जय विठोबार विठोबार कुमाई विठोबार जय 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 विठोबार कुमाई जय जय विठोबार हरि जय जय विठोबार जय जय कुमार विठोबार हरि जय जय विठोबार विठोबार कुमाई जय जय विठोबार कुमार विठोबार कुमाई जरा साऊंड वाले जरा इकडे येऊन देत साऊंड वाले कुठे आहेत साऊंड लावून घ्या व्यवस्थित विपो देऊ नका सांगा ना समचरण दृष्टी विठेवरी साजिरी समचरण दृष्टी विठेवरी साजिरी समचरण दृष्टी विटेवरी साजेरी समचरण दृष्टी विटेवरी साजेरी समचरण दृष्टी विटेवरी साजिरी समचरण दृष्टी विठेवरी साजिरी समचरण दृष्टी विटेवरी साजेरी समचरण दृष्टी विटेवरी साजेरी
तेथे माझे हरी ऋतिराव तेथे माझे हरी ऋतिराव आणि कन लागे माईक पदार्थ आणि कन लागे माईक पदार्थ तेथे माझे हरी वृत्तीराहो तेथे माझे हरी वृत्तीराहो आणि कण लागे माईक पदार्थ आणि कण लागे माईक पदार्थ आणि कण लागे माईक पदार्थ समचरण दृष्टी विटेवरी साजिरी समचरण दृष्टी विटेवरी साजिरी समचरण दृष्टी विटेवरी साजिरी समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझे हरी वृत्तीराव तेथे माझे हरी वृत्तीराव आणि कन लागे माईक पदार्थ आणि कन लागे माईक पदार्थ तेथे माझे हरी वृत्तीराहो तेथे माझे हरी वृत्तीराहो आणि कन लागे माईक पदार्थ आणि कण लागे माईक पदार्थ आणि कण लागे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा तिथे माझे अर्थ ना तेथे माझे अर्थ नको देवा तेथे माझे अर्थ नको देवा
माझे अर्थ नको देवा तिथे माझे अर्थ नको देवा आणि कण लगे माईक पदार्थ आणि कण लगे माईक पदार्थ माईका विठ्ठल 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 कुंडली कवरधारी ज्ञानेश्वर तुकाराम विठ्ठल 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 समशरण दृष्टी विटेवरी साजिरे तेथे माझे हरिवृत्तीला हो अनेक नलगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको दे ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुष्यंत जनी जडो देसी अनेक नलगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा तुगा म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत अनेक नलगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा विठाला 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 महायोग पीठे तटे भीमरत्यां वरम पुंडली काय दातुं मुनींद्रे समागत तिष्ठंगमानंद कंदम परब्रह्मलिंगम मजे पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो नमन पांडुरंग करो प्रथम 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 नमन करे चरण संताची दुसरे चरण संताची त्यांचा कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांचा कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या
त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे शरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका समचरण सरोजम चंद्रनीलंबुदाभम जगणनिहित पाणी मंडलम मंडलानां तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया करुणा करा दया करुणा करा दया तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो करुणा करा दया करुणा करा दयाला करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लादलो अनुग्रह लादलो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लादलो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह झालो चराचरी मी कळा कुसरी काही नेने बोलती वचने भाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझी हरी वृत्ती राहो अनेक न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा प्रस्तुत कीर्तन रुपये सेवेकरता घेतला भंग संत श्रेष्ठ संत श्रवणी जगद्वंद जगद्गुरु तुकोबा यांचा 4 चरणाचा अभंग आहे सगळ्यांच्या पाठातला अभंग आहे कारण गात्यामध्ये बऱ्यापैकी क्रमानं असणाऱ्या त्याच्यामध्ये पहिला अभंग पहिल्या क्रमांकाचा अभंग आहे आज घेण्याची पद्धत म्हणजे घ्यायचा उद्देश असा आहे की आज पारायणाचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी भगवंताचं मंगलात्मक चिंतन व्हावं या दृष्टीनं मंगलात्मक भगवंत स्वतः मंगलमय आहेत त्यामुळं त्यांचं मंगलात्मक चिंतन करायचं असा विषय नाही पण आपल्या अंतःकरणाची शुद्धता करण्याकरता भगवंताचं स्वरूपत्वेनं आणि तटस्थत्वेनं वर्णन करणं हा उद्देश या अभंगाचे चिंतनाचा आहे विठ्ठल 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 अभंग सुंदर आहे 4 गोबर या अभंगामध्ये काय सांगतात याचा विचार आपण करताना समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझी हरी वृत्ती राहो देवा माझी वृत्ती त्या ठिकाणी राहो बघा या अभंगामध्ये वृत्ती कोणत्या ठिकाणी राहो आणि कोणत्या ठिकाणी राहायला नको याचं वर्णन आहे पहिल्या चरणामध्ये सांगितले वृत्ती कोणत्या ठिकाणी राहो तेथे माझी हरी वृत्ती राहो कुठे समचरण दृष्टी विटेवरी साजिरी म्हणून तेथे माझी हरी वृत्ती राहो मग कुठे राहायला नको आणि न लगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुष्चित जणी जळदेसी तुका म्हणे त्यांचे कळले आम्हावर जे जे कर्मधर्म नाशिवन वृत्ती तिथं राहो कुठे वृत्ती राहो समचरण दृष्टी विटेवरी साजरी जिथे समचरण आहेत आणि दृष्टी समय अशा ठिकाणी वृत्ती स्थिर राहो याचं कारण काय अन्वयात्मक चिंतन जर करायचं म्हटलं तर असं आहे महाराज की अर्थापुरतं समजून जावा म्हणताना सरळच अभंग म्हणायचा पण अर्थाकरता मी सांगतो की तेथे माझी हरी वृत्ती राहो याचं कारण काय कारण समचरण दृष्टी विटेवरी साजरी म्हणून तेथे माझी हरी वृत्ती राहो अनेक ठिकाणी वृत्ती राहायला का नको तेथे माझी हरी वृत्ती राहो असं का कारण अनेक नलगे माईक पदार्थ तेथे माझे अर्थ नको देवा म्हणून तेथे माझी हरी वृत्ती राहो ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी तेथे दुष्यंत जणी जडोदेशी म्हणून तेथे माझी हरी वृत्ती राहो तुका म्हणे त्यांचे कळले आम्हावर्म जे जे कर्मधर्म नाशिवंत म्हणून तेथे माझी हरी वृत्ती राहो विठ्ठल 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 तुकोबराय वृत्ती कुठं राहायला सांगतात आणि कुठं राहायला नको याला म्हणतात विधी निषेधा म्हणजे स्वीकार आणि त्याग म्हणजे एका ठिकाणी स्वीकारित आणि एका ठिकाणी त्याग कशाचा त्याग आणि कशाचा स्वीकार तर परमात्म्याच्या स्वरूपाच्या ठिकाणचा स्थिरतेचा भाव ह्या स्वीकाराचा आहे
आणि त्यागाचा भाव काय असेल तर तेथे माझी हरिवृत्ती राहो, आणि त्यागाचा भाव काय असेल तर तेथे माझी अर्थ नको देवा. दोनच शब्दात सांगायचं म्हटलं अभंगामध्ये तर तेथे माझी हरिवृत्ती राहो आणि तेथे माझी अर्थ नको देवा. विठला विठला विठाला 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 विठाला. कोणत्या ठिकाणी वृत्ती राहो आणि कोणत्या ठिकाणी नको. आता हे असं शेवटपर्यंत चालणार आहे का काय मला पण विठाला 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 विठाला. आवाज कमी असला तर आता चालते काय हरकत नाही, पण जरा असं मध्ये कुई 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 आवाज येतोय तेवढा बंद करा म्हणजे झालं. तेथे माझी हरी वृत्ती राहो. वृत्तीचा भाव समजून घ्यायचा आहे. कारण काय आहे माहिती आहे, अजून आम्ही काही योगी झालेलो नाहीये की आपलं मन एकाग्र व्हायला कुठल्याही अवस्थेमध्ये. अजून काही योगी झालेलो नाही, आपण बनण्याचा प्रयत्न चालू आहे. तेथे माझी हरिवृत्ती राहो. वृत्ती स्थिरतेकरता प्रयत्न चालू असतोय. त्यामध्ये तुम्ही सगळेच प्रयत्न करत आहात की कीर्तन समाधानानं आनंदानं पार पडावं, म्हणजे त्या ठिकाणी भगवंताच्या ठिकाणी मन एकाग्र व्हावं. मग ज्या ठिकाणी जर मन एकाग्र होण्याकरता आपला सगळ्यांचा प्रयत्न आहे, साऊंडवाल्याचा पण प्रयत्न आहे, मी काय म्हणत नाही त्यांचा प्रयत्न नाही, पण काय आहे, तांत्रिक गोष्ट आहे, इलेक्ट्रिक आहे, त्यामुळे ते आपल्या हातात नसतं ते, नाही का. त्यामुळं चालतंय काय हरकत नाही. विठाला 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 विठाला. समचरण दृष्टी विटेवरी साजरी तेथे माझी हरिवृत्ती राहू. शब्द द्यायचा आहे, तेथे शब्दाकडे लक्ष द्यायचंय. तेथे माझी हरिवृत्ती राहू याला म्हणतात स्वीकार, आणि तेथे माझा अर्थ नको देवा याला म्हणतात त्याग. नको देवा, तेथे माझा अर्थ नको देवा. आपण आपल्या जीवनामध्ये स्वीकार त्याग केव्हा करतो? एखाद्या गोष्टीचा स्वीकार करतो आणि एखाद्याचा त्याग करतो. केव्हा होतं? विचार करा, केव्हा होतं? ही गोष्ट मला पाहिजे आणि ही गोष्ट मला नको, असं केव्हा होतं म्हणाल तर ज्या वेळेस स्वीकार आणि त्यागाचा विषय केव्हा होतो म्हणाल तर विवेक होतो त्याबद्दल. खरं काय खोटं काय कळतं, चांगलं काय वाईट काय कळतं, नाही का. या चांगल्या वाईट खऱ्या खोट्यामुळं आपल्यामध्ये आपल्या मनामध्ये त्याबद्दलचा भाव स्वीकाराचा होतो आणि त्यागाचा होतो. वाईट विचार नको, निश्चित कर्म नको, विहित कर्म स्वीकृत आहे, नाही का. आणि परमार्थिक चिंतन स्वीकृत आहे, भक्ती स्वीकृत आहे, वैराग्य स्वीकृत आहे, ज्ञान स्वीकृत आहे, नाही का. योग स्वीकृत आहे, कर्म स्वीकृत आहे. चांगल्या गोष्टीचा स्वीकार आहे, वाईट गोष्टीचा त्याग आहे. यालाच म्हणतात विधी स्वीकार आणि त्याग. स्वीकार आणि त्याग हे कशानं होतं तर विवेकानं होतं. विवेक जीवनामध्ये आला की स्वीकार आणि त्याग एवढा असा आवाज पाहिजे बघा. मला फार जवळ करायला लागतंय म्हणून असा आवाज येत नाही, जरा असं होतंय ना ह्या वेळे पण तसा आवाज पाहिजे. स्वीकार आणि त्याग हे कशानं होतं तर विवेकानं होतं. कशानं होतं? विवेक. विवेक म्हणजे काय? कळणं. आणि तुकोबरा म्हणतात तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म. हा विवेक झाला म्हणून तेथे माझी हरिवृत्ती राहो आणि तेथे माझे अर्थ नको देवा. विठाला 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 विठाला. तुकोबराय विवेक शेवटच्या चरणात सांगतात. त्यामुळं म्हणतोय मी की तिथं माझी वृत्ती राहो. शब्द असा आहे की वृत्ती तिथं राहो याचा अर्थ वृत्ती तिथं राहत नाही म्हणून वृत्ती राहो असा अर्थ होतो. कोणी सांगा? वृत्ती राहत नाही म्हणून वृत्ती राहो म्हणतात का? वृत्ती राहिले आता म्हणतात वृत्ती राहो? हो, असं चिंतन आहे. तुकोबरायांची नेहमीच वृत्ती तदाकार आहे. भगवंत स्वरूप आहे, ब्रह्मरूप आहे, परमात्मा स्वरूप आहे. यत्किंचित भगवंताच्या चिंतनाशिवाय तुकोबराय राहतच नाहीत. सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार आनंद निर्भर डुलत असो निरंतर राहतात. पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी जागृत स्वप्नी पांडुरंग. देवाशिवाय राहतच नाहीत. देवाशिवाय कुठला विचारच नाही. आणि दुसरे मज नाही आता नेमेली या चित्तापासून. देवाशिवाय वृत्ती कुठं जात नाही, वृत्ती स्थिर असते. पण हे कुणा करतात? ते माझ्या हरिवृत्ती राव. जगाचं कल्याण करायचे तेव्हा जगाच्या दृष्टीनं आपण जेव्हा एखादा विषय बोलतो तेव्हा जगाच्या कल्याणाच्या दृष्टीनं संत बोलतात. ज्यांची वृत्ती त्या स्थिर होत नसेल त्यांनी वृत्ती स्थिर करावी. कुठं करावी याच्या करताचा हा विषय बोललेले आहेत. विठाला 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 विठाला. तेथे माझी हरिवृत्ती राहो. ही वृत्ती चलायमान आहे, चंचल आहे, कधीही स्थिर राहत नाही. ही देवाला विनंती करतात. काय काय वेळ ह्या मनालाच विनंती करतात. हे मना, हे चित्तवृत्ती माझी मनाची स्वरूपता, हे चित्ता तिथं स्थिर हो. मनाला विनंती करतात. मना का विनंती कशा करताय?
की कुठं राहण्याकरताची विनंती आहे, कारण मनाच्या आधारे आपलं जीवन आहे, मनाच्या आधारे आपलं सर्व जीवन आहे. बघा, मनयो मनुष्याणाम कारणम मंद मोक्षयो, मनच बंधाला कारण आहे, मनच मोक्षाला कारण आहे. मनच चांगल्या ठिकाणी राहिलं तर सत्संगती झाल्यानंतर त्या मनाचा स्वभाव चांगला बनेल, आपला स्वभाव चांगला बनेल, आपलं जीवन चांगलं बनेल. मनानं जर वाईट संगती केली, वाईट विचार केला तर आपलं जीवन चांगलं होईल म्हणता येईल का हो महाराज? नाही म्हणता येईल. याचा अर्थ मनाला बोध पहिलं करतात तुकोबराय, इकडे जाऊ नको बाबा, तिकडं जा बाबा, इकडं जाऊ नको, पहिलं मनाला सांगतात नाही का, नको नको मना गुंतू माया जा, नको नको मना गुंतू माया जा, नको नको मना गुंतू माया, नको नको मना गुंतू माया जा. काळाला जवळी ग्रासावया, काळाला जवळी ग्रासावया, ग्रासावया, काळाला जवळे ग्रासावया, ग्रासावया, काळाला जवळे ग्रासावया, ग्रासावया. काळाला जवळी ग्रासावया, काळाला जवळी ग्रासावया, काळाला जवळी ग्रासावया. नको नको म्हणा गुंतू माया जारी, काळाला जवळी ग्रासावया, काळाला जवळी ग्रासावया, काळाला जवळी ग्रासावया. नको नको म्हणा गुंतू माया जाळ. तुको बराबर म्हणा, मनाला विनंती करतात. पहिलं मनाला विनंती आहे, नको नको म्हणा गुंतू माया जाळ, काळाला जवळी ग्रासावया. विनंती करतात, मनाला सांगतात बाबा. नाही, रामदास स्वामींचं काय म्हणणं आहे, मना सज्जना भक्ती पंतेची जावे, नाही तरी श्री हरी पाविजे तो स्वभा. असं आहे ना महाराज? कोणाचं म्हणणं आहे? रामदास स्वामींचं आहे ना म्हणणं. आणि कोणाचं आहे? म्हणा ते धाव घेई राही विठोबाचे पायी, राही विठोबाचे पायी, राही विठोबाचे पायी. म्हणा तेथे धाव घे विठोबाचे पायी, राही विठोबाचे पायी, राही विठोबाचे पायी. ते धाव घेई राही विठोबाचे पायी. मनाचा स्वभाव चंचल आहे, पळणारा आहे, धाव घेणारा आहे. मग धाव घ्यायचीच असेल तर कुठे घे, की राही विठोबाचे पायी. मन स्थिर होत नाही. मनाला स्थिर होणं करणं एवढं सोपा विषय नाही. मनाला विनंती केली, मना तिथं थांब बाबा, मना स्थिर हो. मनाला विनंती केली, भरपूर विनंती केली, तुकोबराय प्रमाणच देतात. तुका म्हणे म्हणा मज भीक द्या विधिना, नाही का? मग तरीही मन ऐकायला तयार नाही. तुकोबराय म्हणतात, काय काय करतो या मना, परिते नायके नारायणा, करू नये त्याची करी विवंचन. असं वर्णन भरपूर तुकोबराय करतात. मनाला कितीही शिकवलं तर मन ऐकायला तयार नाही. काय काय करतो या मना, परिते नायके नारायणा. मग आता मनाला समजवणं बास. आता देवालाच विनंती, माझे चित्त तुझे पायी राहे, माझे चित्त तुझे पाये, राहे ऐसे करी काही. धरोनिया वाही भवा तारी दातारा, राहे भवा तारे दातारा. धरोनिया वाही भवा तारी दातारा, धरोनिया दाये भवा तारे दातारा. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची गाणी, मुकुट सकळ मणी धन्य तोची विठ्ठल. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची गाणी, मुकुट सकळ मणी धन्य तोची. माझे तुझे पायी राहे ऐसे करी काही, हे धरोनिया बाहे भवहातारी दातारा. माझे चित्त तुझे पाये, राहे ऐसे करी काही. माझे चित्त तुझे पायी राहो ऐसे करी. माझं चित्त तुझ्या चरणात. चित्ती तुझे पाय, डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण, हेची एक मागणे तुम्हाला तारा. नाही का?
उचित ते करा भाव जाणून थोरा. देवा एवढंच करा, माझं चित्त तुमच्या चरणाजवळ राहील याचं काहीतरी करा. म्हणून ते माझी हरी वृत्ती. कुणाला विनंती केली महाराज? ते माझी हरी वृत्ती राहो. हरी शब्द व्यापकत्वाचं चिंतन. हरी म्हटलं की सत्यज्ञानानंत गगनाचे प्रावरण नाही रूपवर्ण गुण जेते. तो हा रे श्रीहरी, तो म्हणजे सत्य ज्ञान अनंत रूप असणारा, नाही का? समचरण वर्ण आनंद अद्वय नित्य निरामय. जे का निज देह योगी अंच ते हे. जसा तो हा तसं ते हे, तेच हे आहे. कारण अमृत मूर्ती आहे. अमृत मूर्ती मधुसूदन समचरणी दे केला. मग चित्तवृत्ती राहायची कुठं पाहिजे? त्या स्वरूपाच्या, त्या परमात्मा स्वरूपतेच्या ठिकाणी, तदाकारतेच्या ठिकाणी. आणि त्या परमात्मा विटेवर असणारा उभा, विटेवर उभा आहे, कटेवर हात आहे, त्या ठिकाणी चित्तवृत्तीची स्थैर्यता, चित्तवृत्ती स्थिर होणं, याचाच अर्थ आहे विक्षेप नावाची निवृत्ती होणं, विक्षेप दोषाची निवृत्ती. आणि मल निवृत्त होणं म्हणजे बघा, मलाची निवृत्ती, चित्ताची शुद्धता, मलाची निवृत्ती. आणि चित्ताची स्थैर्यता म्हणजे विक्षेपाची निवृत्ती. विक्षेप आणि दोष निवृत्त होण्याकरता जी साधना केली जाते, जी उपासना केली, निरपेक्षपणाची उपासना आहे, त्याला म्हणतात निष्काम कर्म, निष्काम उपासना. त्या उपासनेचं फळ काय आहे? भगवत कृपा. एकदा भगवंताची कृपा झाली की आता कोटे धावे मन या अवस्थेत जात. आता मनाचं मनपण गेलं, मनाचे मनपण गेले, बोलाचे बोलके पण ठेले, जया माझी सापडले महाराज ज्ञेय दिसे. दिसतं का नाही देव? मग देव दिसायला लागला, देवाची प्रतीती आल्या, समजून जाणार की मनाचा मनपणा गेला. आता कोठे धावे मन स्थिर झालं. मन स्थिर झालं नुकतं नाही, लाचावले मन. आता त्याला गोडी एवढी लागली की आता तिथनं मागं न्यायलाच तयार नाही. न फिरे माघारी बैसले शेजारी गोविंदा, तुझं पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी. एवढं मन तदाकार झालं. तसं होणं अवघड आहे. पहिलं होता येत नाही. स्थैर्यता मनाच्या वृत्तीची होत नाही. कारण काय आहे, जेव्हा विवेक होतो त्याच वेळेस तो प्रकारचा भाव तयार होतो. विवेक निर्माण होण्याकरता सगळी साधनं करावी लागतात. निष्काम कर्म, निष्काम उपासना म्हणजे भगवत प्राप्ती करताचं जे नियम करावे लागतात ना, ते निर्विघ्न कर्म. बघा कसं वर्णन, निरपेक्ष कर्म रूपता. तेव्हा निष्काम कर्म, निष्काम उपासना झाल्यानंतर जी साधना सिद्धीस जाते, ती सिद्धीला गेलेली साधना आवरणाची निवृत्ती व्हायला वेळ लागत नाही. फक्त बोध झाला की मग झालंच. साधू बोध झाला, अर्थ कळतोय का? साधू बोध झाला तो शिल्लकच राहत नाही. आता काय राहते? चित्तवृत्ती स्थिर झाली. चित्तवृत्ती जी आहे, वृत्ती शब्दाचा अर्थ आहे, वृत्ती मनोवृत्ती आहे, चित्तवृत्ती, अंतकरण वृत्ती, हे सगळ्या वृत्तीचाच प्रकार आहे, नाही का? मग मनोवृत्ती असेल, चित्तवृत्ती असेल, हे चार अंतकरण चतुष्टय आहे. मन बुद्धी चित्त अहंकार, नाही का? हा, हे चार प्रकारची रूपता आहे ना, त्याच्यामध्ये कोणत्याही रूपातनं त्या चित्ताची वृत्ती त्या परमात्म्याच्या ठिकाणी स्थिर. संकल्प विकल्प संपला की मनाचे मनपण गेले. चित्ताचा बाह्य विषयाचं चिंतन संपलं की आंतरिक परमात्म्याच्या स्वरूपाने चित्त स्थिर झालं. बुद्धीनं परमात्म्याचा निश्चय करून टाकला की बुद्धी परमात्म्याच्या ठिकाणी स्थिर झाली. वृत्तीची स्थैर्यता आहे. अहमपणानं सुद्धा देवाचं स्वरूप धारण केला. तुम्ही आम्ही पांडुरंगा भिन्न ऐसे काय सांगा. बरोबर ना महाराज? अहमपणानं त्याचं स्वरूप केलं. ती वृत्तीता अहम वृत्ती असेल, चित्तवृत्ती असेल, मनोवृत्ती असेल, बुद्धिवृत्ती असेल, वृत्ती त्याच ठिकाणी राहो. ते माझी हरी वृत्ती राहो, भगवंताच्या स्वरूपाची. तसं पाहायला गेलं तर आपल्या वृत्तीमध्ये, आपल्या चित्तवृत्तीमध्ये काय काय विषय असतात महाराज, नाही का? आपल्या वृत्तीमध्ये काय काय विषय असू शकतात याचा विचार केला तर बरेच विषय असू शकतात. अनंत विचार आपल्या अंतकरणामध्ये येऊन जातात. या विचारांना मर्यादा नाही. सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत किती विचार करतो याचाच विचार आपल्याला करावा लागतो. काय काय विचार येऊन जातात, क्षणोक्षणी करतो. पण त्या विचारांमध्ये अपेक्षाकृत असतात, निरपेक्ष असतात. जे निरपेक्ष क्रियाशीलता आहे त्याला सेवा म्हणतात. अपेक्षा स्तृप क्रियाशीलता आहे त्याला सेवा म्हणता येतं. निरपेक्ष कर्म झालं पाहिजे. आणि ती चित्तवृत्ती जेव्हा तदाकार होण्याकरताची विनंती केली जाते, याचंच नाव भक्ती आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. भक्ती भक्ती. भगवंत आपला सर्वश्रेष्ठ आहे. तो माझ्या चित्ताची वृत्ती स्थिर करेल आणि त्या चित्ताच्या वृत्ती स्थिरते करता त्याला विनंती केली जाते. हा अभंग विनंतीचा आहे, मागणीचा नव्हे. बरोबर, विनंती आणि मागणी जरा फरक आहे. काही लोक म्हणतात विनंती आणि मागणीत काय फरक आहे की नाही महाराज? विनंती आणि मागणीत काय फरक आहे? म्हणजे विनंतीमध्ये हा फरक आहे. विनंतीमध्ये
देणारा स्वतंत्र असतो, मागणीमध्ये घेणारा स्वतंत्र असतो. विनंतीमध्ये देणारा स्वतंत्र आहे. तुम्हाला वाटलं तर द्या बरं का. हा, विनंती केली, थोडी विनंती करतोय म्हणजे मोठ्यांना, देवा तुम्हाला वाटलं माझी चित्तवृत्ती स्थिर व्हावी असं वाटत तर राहो, हा विधी आहे. विधीमध्ये विनंती असते बरं का. आणि मग मागणीमध्ये मला अपेक्षा आहे, मला दे, हेची दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा. नाही का महाराज, असंच आहे का. हा, हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. मागणीमध्ये हेच तुका मागे, हेच दान. नाही का, त्याच्यामध्ये अपेक्षा आहे, मागणाऱ्याची इच्छा आहे, मागणाऱ्याला मिळावं अशी अपेक्षा आहे. पण विनंतीमध्ये काय आहे, देवा विनंती करतो कुठं, तुमच्या चरणावरती वरती राहो, मन तिथंच राहो. आता बघा, पहिल्या दिवशी हा अभंग घेतल्यामुळे काय झालं की मन स्थिर व्हायला बरं पडलं. आता देवाची कृपा झालीच तर आता पारायणातनं मन कुठं हलत, बघा कीर्तनातनं मन आता 7 दिवस कुठं हलत. 2 तास कीर्तन, इथं आल्यानंतर पहिल्यांदा मनाला स्थिर करायचं आहे, मनाला एकाग्र करायचं आहे. आणि मन स्थिर झालं की त्याच्यामध्ये भगवंताला आठवायचं आहे. भगवंत एकदा आठवला की 2 तास आता अंतकरणातनं भगवंत गेला नाही पाहिजे. कळालं का काय बघा, 2 तास भगवंत अंतकरणातनं, आणि त्याला अधिष्ठान ठेवूनच ऐकायचंय कीर्तन. तेव्हा कीर्तन जेव्हा ऐकायला तेव्हा तो आनंदाचा अनुभव येईल ना. तो आनंदाचा अनुभव अन्य कशात येईल सांगा. पहिल्यांदा आल्या आल्या आपण काय बघतो, चित्तवृत्तीला स्थिर केलंय का बघतो का, मनामध्ये भगवंत आठवलाय का बघतो का, कीर्तन चालू आहे त्या कीर्तनामध्ये आपण भगवत भक्ती करतोय का. कीर्तनात नुकतं बसलो तरी कीर्तन शुद्ध करून टाकतो. आम्ही या कीर्तने शुद्ध झालो, संसाराची अंगी अवघीच व्यसने, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. कीर्तनामध्ये काय होतं बघा, बाहेरून आल्यानंतर आपल्याला आपली चित्तवृत्ती भगवत स्वरूप करता आली पाहिजे. भगवंताच्या अंतकरणामध्ये परिपूर्ण भगवंताची रूपता आठवली गेली पाहिजे. आणि एकदा देव आला, हरी आला हाता, मग कैसी भयचिंता. आता भीती चिंता सगळी गेली, कारण देव सका जरी अवघे जग कृपा करी. एकदा देव सका झाला की जग कृपा करायला लागतं, बाकी कुठलाही विचार करण्याची गरज पडत. देव सका झाला पाहिजे. देव सका असेल तर देव हृदयात राहतो. देव जर सका नसेल तर देव हृदयात, तसा हृदयात नाही असं म्हणूनच दाखवा कोण. माझ्या हृदयात देव नाही कोण म्हणू शकतं सांगा. तैसा सर्वांगटी राम देहात एक, तैसा हृदयामध्ये मी रामू. हृदयात प्रत्येकाच्या देव आहे. ईश्वर सर्व भूतानाम हृदयेश्वर्जुन तिष्ठती, ब्राह्मण सर्व भूतानी यंत्रारूढा निवाया. प्रत्येकाच्या हृदयामध्ये नाही का, सर्वांचे हृदय देसी मी अमुक आहे ऐसी, जी वृत्तीस्फुरे हरनिशी ती वस्तू मी का. सर्वांच्या हृदय देशामध्ये परमात्मा आहे. सर्वांगटी राम देहा दे एक आहे की नाही सांगा. मग तुम्ही म्हणाल हृदयात देव नाही का, देव तर हृदयात आहे. तुम्ही मग कसं काय म्हणताय की देवाला आणून साठवावं, नाही का, साठविला हरिजी हृदय मंदिर, देवाला साठवावं असं जर तुम्ही म्हणताल मग कसं काय, देव नाही का आपल्या हृदयात. अहो म्हटले आपल्या हृदयात देव आहे, यात काय नवल. कंसाच्या हृदयात कोण आहे, कंसाच्या हृदयात कोण आहे, देवच आहे. हा, शूर्पणखेच्या हृदयात कोण आहे, देवच आहे. रावणाच्या हृदयात कोण आहे, देवच आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू. मग एकाच्या आणि एकाच्या नाही असं होईल का महाराज. चैतन्य आपपर बघत नाही आहे, नाही का. उत्तमा ते धरीजे, अधमा ते अव्यरीजे, हे नेनीच का जे विजय वसुधाजे. का रायाचे देह चाळू, रंगा प्रवते गाळू, हे न म्हणेचे कृपाळू प्राणोपेगा. गायीची तृष्णा हारू, का व्याघ्रावीस हो निमारू, ऐसे नेनेचे का करू तो जैसे. तैशा भूत मात्री अवघे एकपणे रात्री कृपेशी जो. तसा तो परमात्मा भेदभाव करत नाही. सम्मोहम सर्वभूतेषु नमे दिवशस्ती न प्रिया. तो सगळ्यांकरता सारखा आहे, सगळ्यांमध्ये समान आहे. तो कोणामध्ये भेदाभेद करत नाही. मी दुष्टाच्या हृदयात नाही असं नाही म्हणत, सगळ्यांच्या हृदयात आहे. मग तुम्ही म्हणाल सगळ्यांच्या हृदयात आहे, रावणाच्या पण हृदयात आहे. मग रावणाच्या हृदयाची शुद्धी का झाली नाही, नाही का. कंसाच्या हृदयात आहे, पण कंसाच्या चित्ताची हृदयाची शुद्धी का झाली. तुम्हाला सांगा, हृदयात सगळ्यांचे आहे पण अजून चित्तात उतरलेला नाही. अर्थ कळाला का. चित्तवृत्तीनं अजून त्याचा आकार धारण केलेला माझ्या हृदयामध्ये आहे. ह्या चित्तवृत्तीनं अजून माझ्यामध्ये तो आहे याचं ज्ञान त्या वृत्तीला झालेलं नाही. त्या वृत्तीला फक्त एवढंच ज्ञान व्हायची बाकी आहे की तो माझ्या हृदयात आहे. मग परतोणी पाठी मोरा ठाके, आपण याती आपण देखे, देखत के ओळखे म्हणे तत्व ते मी, तेच मी आहे असं अजून चित्तवृत्तीनं धारण केलेलं नाही. त्या परमात्म्याची चित्तवृत्तीमध्ये स्थैर्यता झालेली नाही, चित्तवृत्ती तदाकार झालेली नाही. त्यामुळं त्या चित्तवृत्तीला बोधाची गरज पडते. तैसा हृदयामध्ये मी रामू. बघा, लाकडात अग्नी आहे की नाही सांगा लवकर. जेवढं लवकर बोलाल कीर्तन लवकर संपवायचं. लाकडात अग्नी आहे की नाही, लाकडात अग्नी आहे, बोला की लवकर. काय म्हणतील, तुम्हाला कशाला बोलवलं, काय लोक म्हणणार तुम्हाला कशाला बोलवलंय. लाकडात अग्नी आहे की नाही सांगा लवकर.
आहे, लाकडात अग्नी आहे, पण तो प्रगट करण्याकरता कशाची गरज पडते? घर्षणाची गरज पडते. बरोबर ना? प्रगट करण्याकरता तसा हृदयात परमात्मा आहे, पण तो प्रस्तुत व्हायचा असेल तर त्याला तदाकार करावी लागेल. वृत्तीमध्ये त्याला आठवावं लागेल, वृत्तीनं त्याचं चिंतन करावं लागेल, त्यावेळेस चित्तामध्ये तो येतो. मग आला, एकदा का तो आला की मग हरी आला हाता मग कैसी म्हणजे. एकदा हरी आला, साठविला हरी जिही हृदय म्हणजे हृदयात आला. आता हृदयात आला तर हृदयी बंदी खाणा केला. ते हृदयात जातच नाही म्हटले, त्याला बांधलंय आत विठ्ठल कोंडीला. बरं, हृदयात साठवता येतं एकच आहे म्हणले की त्याला स्थिर करण्याचं ठिकाण ते आहे. त्याला हृदयामध्ये प्रगट झालेल्या बोधाला उपजला भाव तुझे कृपे सिद्धीचा, स्थिर करण्याचा भाव तिथे आहे. मग चित्ताची वृत्तीता चलायमान झाली तर तो स्थिर राहत नाही, त्यामुळे बोध स्थिर राहत नाही. त्याची वृत्ती तदाकार राहिलेली असते, ती वृत्ती तदाकार राहत नाही. त्याच्याकरता ती वृत्ती तदाकार व्हायची असेल बरं का, असं आता हळूहळू वृत्ती स्थिर व्हायला लागल्या तर काय करायचं? पुन्हा आणि देवाला सारखं म्हणावं लागेल, ते माझी हरी वृत्ती राहो. विठाला 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 विठाला. ते राहो वृत्तीमध्ये. तो आहे का आहे म्हटले, हृदयामध्ये आहे का आहे तो, पण त्या वृत्तीमध्ये त्याचा अनुभव येणं याच म्हणतात त्या भगवंताला साठवला, स्थिर कर. देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे. देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे, देव आहे. तुमा आता पाये, तुमा आता पाये. देव आहे, देव देव आहे, 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 देव आहे. आतमध्ये आहे बर का. तुम्हाला सांगू का, मगाशी चिंतन प्रवचनामध्ये सांगितलं, जरा कमी त्यावेळी कमी लोक होते, आता जास्त आहेत, त्यामुळे आणि सांगतो नाही का, नाहीतर कोणी एक म्हणायला नको मगाशी सांगितलं आता कशाला डबल. आणि चिंतन आहे, लाईट आहे का आता? लवकर बोला, लाईट आहे काय का लाईट गेली आहे? कशावरनं ओळखलं लाईट आहे? तुम्ही तर बल्ब बघितलंच नाही, तुम्ही बल्बकडे बघितलं नाही तरी पण लाईट आहे. कशावरनं म्हटला? कशावरनं? उजेड झालाय, उजेड तर झालायच आपला. उजेड आहे, बरोबर आहे की, उजेड आहे. आणि उजेड म्हणजे प्रकाश आहे. प्रकाश म्हणजे प्रकाशामुळेच पुढं वस्तू प्रतीतीला येते, तसं प्रकाशाशिवाय वस्तू प्रतीतीला येत. आपण प्रकाशाला पण बघितलं नाही, उजेडाला पण बघितलं नाही, पण आपण बघितलं पुढं दिसणाऱ्या माणसांना, ह्या माईकला, ह्या पेटीला, मृदंगाला, सगळ्यांना बघितलं. आणि बघितल्यामुळं आपण ठरवलं की लाईट आहे. बल्बकडे बघायची गरज कशामुळं म्हटलं आपण? पुढं तुम्ही दिसताय सगळे म्हटल्यावर लाईट, बल्बकडे काही बघायची गरज आहे. कारण बल्बच्या प्रकाशाशिवाय लाईट, बल्बचा प्रकाश चालू आहे त्याशिवाय आपण पुढं वस्तू दिसणार. सूर्याचा प्रकाश चालू आहे त्याशिवाय पुढलं जग दिसणार नाहीये. याच्यावरून आपण म्हटलं की प्रकाश चालू आहे. तसंच या जगातल्या सगळ्या वस्तू दिसतात, याचा अर्थ आहे की ज्ञानाचा प्रकाश आतनं चालू आहे. अर्थ कळाला का बघा? कुठला प्रकाश चालू आहे? आतनं चालू आहे प्रकाशन. झोपलेल्या माणसाला पुढल्या वस्तू दिसत नाहीयेत, तो इंद्रियांद्वारा, डोळ्याद्वारा बघत नाहीये, कानाद्वारा ऐकत नाही, तरी पण मी सुखानं झोपलोय, तिथं पण प्रकाशन चालू आहे.
सुखाचा अनुभव तिथंही चालू आहे. जाग झाल्यावर म्हणतो मी सुखानं झोपलो होतो, म्हणजे स्मरण सुखानं झोपलं, सुखाचं झालं की नाही. मग ज्याचं स्मरण होतं त्याचा अनुभव असतो, त्याशिवाय स्मरण होत नाही. संस्कार मात्र जन्यम ज्ञानम स्मृती, स्मृतीची व्याख्याच आहे, ज्याचे संस्कार असतात म्हणून जन्य ज्ञान स्मृती आहे महाराज, बरं का. म्हणजे त्याचे संस्कार, सुखाचे संस्कार होते, म्हणजे सुखाचा अनुभव घेतलाय. ज्यानं सुखाचा अनुभव घेतलाय तो तिथं प्रकाशन करतोयच. सुखाचं प्रकाशन तिथंही चालू आहे, ज्ञान प्रकाश आहे. स्वप्नातलं प्रकाशन चालू आहे, स्वप्नात बघतोय महाराज, राजा झालोय स्वप्नात, नाही का. बघितलं स्वप्नात राजा झालाय. कुणी प्रकाशन केलं तर राजा बनण्याचं, ज्यानं प्रकाशन केलं तो ज्ञान प्रकाश आहे. हा लौकिकातला प्रकाश नाही आहे, त्याला ज्ञान प्रकाश म्हणतात. आणि हा ज्ञान प्रकाश एवढा महत्वाचा आहे की डोळे उघडे आहेत पण आपण बघत नसेल तर हा प्रकाश सुद्धा उपयोगाचा नाही. अर्थ कळाला का बघा. आपण झोपलोय सकाळी 10 पर्यंत, सूर्यानं प्रकाशित करून वस्तूंना उपयोग काय. आम्हीच बघणं झालोय तर सूर्याला प्रकाशन करून वस्तूंना उपयोग काय. म्हणजे वस्तूंना बघायचं असेल तर आपण जागं पाहिजे, म्हणजे आपल्या ज्ञानाचा प्रकाश जागृत पाहिजे. तो ज्ञानाचा प्रकाश आता आपला झोपेत असेल तर तो बाह्य वस्तूंना दाखवू शकत नाही. म्हणजे तो आता प्रकाशन करतोय, पुढल्या वस्तू दिसतायत. सूर्यही आपल्याला दिसतोय, चंद्रही आपल्याला दिसतोय, लाईटही आपल्याला दिसतोय, त्या लाईटीद्वारा केलेल्या प्रकाशित वस्तूही आपल्याला दिसत आहेत. म्हणजे तो आतमध्ये प्रकाशन करणारा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून लाकडात जसं अग्नी आहे, दगडात जसं सोनं आहे, दुधात जसं तूप आहे, तसा या उपाधी माझे गुप्त चैतन्याचे सर्वंगत ते तत्वज्ञ संत स्वीकारीमती. उपाधीमध्ये गुप्त रूपात चैतन्य सर्वंगत आहे. बघा, लाकडात अग्नी आहे की नाही सांगा, त्याला प्रगट करायचं असेल तर घर्षणाची गरज आहे. दुधात तूप आहे की नाही सांगा, दुधातल्या तुपाला प्रगट करायच्या करता काय करावं लागतं महाराज, काय करावं लागतं. सगळ्याला माहिती आहे की विरंजन घालावं लागेल तुला, त्यानंतर त्याचं दही होईल, दह्याचं ताक होईल, ताकाचं लोणी, लोण्याचं मग आता गप्प होत. आता तूप झालं की त्याच्यात परिवर्तन काय होत, म्हणून मग तूप म्हटलं की गप, तूप म्हटलं की चुप असं म्हणावं लागतं, कारण आता परिवर्तन त्यामध्ये होणार नाहीये. अर्थ असंच आहे की त्या तुपाची प्राप्ती सहज झाली का, दुधामध्ये तूप दिसलंय का, नाही दिसलेलं, पण त्याला काहीतरी क्रम करावा लागला. तसा परमात्मा प्रगट व्हायचा असेल तर, नाही का, मंथोनी नवनीता तैसे घे आनंद, मंथोनी नवनीता तैसे घे आनंद. वाया व्यर्थ कथा, वाया व्यर्थ कथा, वाया व्यर्थ कथा, वाया व्यर्थ कथा. आपलं शॉर्टकट. मंथोनी नवनीता तैसे. मला काय टेन्शन नाही. आता हे वादक सगळे चांगले, 2 उत्कृष्ट मृदंग वादक आहेत, उत्कृष्ट गायक लोक आहेत, सगळे टाळकरी चांगले आहेत, म्हणून काही ठिकाणी नसलं तरी मला टेन्शन नसते. काय वेळ आहेत तर आनंद आहे मला, बरंच आहे. आणि नसलं तरी मला जरा जास्त बोलता येतंय, तो फायदा होतोय. विठ्ठल 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 विठ्ठल. पण कीर्तनाला हे लागतात बरं का. कीर्तन म्हटलं की प्रवचन सारखं नसतं, एवढं कळालं तर वाजत. त्यामुळे कीर्तन म्हटलं की कीर्तनासारखंच व्हायला लागतं. त्यामुळे मधी भजन, कीर्तन, कीर्तनामध्ये भजन व्हायला लागतं, नामचिंतन व्हायला लागतं, भक्ती व्हायला पाहिजे, टाळ वाजवले पाहिजेत, मृदंग वाजवले पाहिजेत, काय, आणि नाद घोष झाला की मग आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. असो, आता वर्णनाचं चिंतन करायला लागलं की तसा हृदयामध्ये परमात्मा आहे, पण तो हृदयातला प्रगट व्हावा लागतो. तो कशानं होतो, नाही का, कशानं होतो प्रगट. तो प्रगट व्हायचा असेल तर त्याला काहीतरी ज्ञान व्हावं लागेल. एक आहे ज्ञानानं कळतो, ज्ञानानंच कळतो का नाही, बोधानं कळतो. पण बोध होऊन सुद्धा काही वेळ काही गोष्टीचा बोध होऊन सुद्धा अनुभव येत नाही, हा एक प्रश्न असतो. बोध तर झाला की, बघा ती भृच्छीची एक कथा सांगितली जाते की एका राजाचा अत्यंत आवडता एक त्या राजाच्या काळात मंत्री होता. तो जो आहे तो बाकीच्यांचा नावडता होता, कारण राजाचा जास्त काय होता, राजाचा विश्वास होता त्याच्यावर, त्यामुळे तो राजाचा बराच कारभार त्याला. एक वेळ तो वनात युद्धाकरता गेल्यानंतर पुन्हा काही लोकांनी ठरवलं ह्याला इकडंच आपण काय करू, ह्याला इकडं राजापर्यंत पोचवूनच देऊ नये. आणि मग त्याला तशा प्रकारचा कट त्या भृच्छीच्या कानावर गेला. तो म्हटला आपल्याला ही लोक संपवणार आहेत, त्याच्यापेक्षा आपण राज्यातच जायला नको. तो पळून जंगलात गेला. जंगलात पळून गेल्यावर ह्या लोकांनी राजाला सांगितलं, त्यांच्या लक्षात आलं हे पळून गेलाय पण पुन्हा कधी तर नको यायला, म्हणून राजालाच त्यांनी सांगितलं हा भृच्छू तर मेला आणि त्याचं भूत झालंय.
कुणाला सांगितलं? राजाला सांगितलं. राजा एक वेळ वनात गेला, शिकारी करता वनात गेला होता आणि गेल्यानंतर तो तसा दिसला का नाही सांगा? दिसला तो, पण राजाचा आवडता मंत्री होता, राजाचा विश्वास त्याच्यावर, स्नेह त्याच्या होतं, पण राजा तिथनं पळायला लागला. का पळायला लागला? राजाचा आवडता तर होता, पण राजाच्या त्या आवडता असून सुद्धा तो का पळायला लागला? कारण राजाला लोकांनी सांगितलं होतं तो काय झालाय. आता राजाला समजावलं होतं, सांगितलं होतं, म्हणून राजाच्या डोक्यात वेगळा विपरीत तत्व बसलेलं, आणि विपरीत विचार बसला की तो काढणं जरा अवघड असतं. विपरीत विचार बसला. बघा, एक राजानं काय सांगितलं, दुसरी कथा, ही एक कथा पूर्ण झाली. यातनं एवढं सांगायचं, अपरोक्ष अनुभूती होऊन सुद्धा संशय विपर्य जात नाहीत. अपरोक्ष अनुभूती झाली ना, प्रत्यक्ष दिसला तरी सुद्धा आपल्यात काय आहे? भीती आहे, संशय आहे, विपर्य आहे. तसं काय वेळ ज्ञान स्वरूपाबद्दलचं कळालं आपल्याला, आतमध्ये आहे तो परमात्मा चिंतन आहे, पण अजून अनुभूती येत नाही, अजून काहीतरी शंका संशय विपर्य. कारण पूर्ण बोधावर पूर्ण विश्वास असावा लागतो, त्याशिवाय बोध पटला जात. काही लोकांना कानावचनाची भेटी सरसीच पैकिरटी वस्तू होणे टिकवणे, हिखंड शब्द बोलले रे बोलले, अर्थाचा बोध झाला आणि साधू बोध झाला तो नोरून या ठेला. पण काहींना संशय विपर्य असू शकतात. अजून खरंच आहे की नाही शंका असू शकते, अजून खरंच तो आहे की नाही. म्हणजे काय कारण? का द्वैताचा अत्यंत आपल्यावर पगडा केलेला असतो. काही द्वैत आपण सिद्ध आगून द्वैतावर पूर्ण काय केलेले असते लोकांनी? द्वैताचा आपल्या मनावरती अत्यंत पगडा केलेला असतो. द्वैत 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 द्वैत. खरं द्वैत अद्वैत नाहीच आहे. खरा परमात्म्याबद्दल नास्तिक मतामध्ये तर नाही वर जास्त भरू दिलेला असतो. त्याच्यामुळे आपण काय करतो? विश्वास कोणावर ठेवतो? आस्तिकावर ठेवतो का नास्तिकावर ठेवतो? काय म्हणण्यावर? यावत जीवम सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूत शरीरस्य पुनरागमनम. त्या नास्तिक चिंतनावर आपण भर दिल्यामुळं, एक जण राजा होता, त्या राजानं सांगितलं एकाला, बाबा मला एका घोड्याची गरज आहे, नाही का, घोड्याची गरज आहे, तो घोडा चांगला त्या बाजारात मिळतोय, तिकडनं घोडा आण जा म्हटले, नाही का. एक जण गेला घोडा आणायला, जंगलातनं रोड होता म्हटले, आणि पलीकडे घोडा चांगला खरेदी केला. राजाकडे काही कमी आहे म्हटले, पैसे भरपूर दिले, घोडा चांगला खरेदी केला आणि घोडा घेऊन यायला लागला. त्या घोड्यालाच जंगलामध्ये चोरांनी बघितलं. 4 चोर होते. त्या चोरांनी बघितलं आणि चोरांनी बघितल्यावर ते म्हटले, ह्या घोड्याला आपल्याला न्यायचंच आहे, ह्या घोड्याला आपल्याला चोरायचं आहे. त्याला विचारलं, बाबा कुठनं आला? तो म्हटला, हा राजाचा घोडा आहे, राजाचा घोडा न्यायला. राजाचं नाव काढल्यावर ही भिले. म्हटले, हे चोरणं एवढं सोपं? म्हणले, पण काहीतरी काय मनात घोडा तर वसलाय पूर्ण, आता घोडा तर न्यायलाच पाहिजे आपल्याला, घोडा तर न्यायलाच पाहिजे, घोडा आवडलाय पण न्यायला पाहिजे. म्हटल्यावर त्यांनी विचार केला, काहीतरी उपाय करू. 4 रूपामध्ये वेश धारण केला. किती रूपात? 4 रूपात वेश धारण केला. एकानं वेगळा, दुसऱ्यानं वेगळा, तिसऱ्यानं, असे चौघांनी 4 वेश धारण केले आणि बरोबर जिथं मार्ग वळतोय जंगलामध्ये तिथं एक जाऊन उभा राहिला. हा जसा त्या मार्गाने यायला लागला, पहिल्यानं विचारलं, काय रे बाबा कुठं निघालास? ह्या गाढवाला घेऊन कुठं निघालास? पहिला काय म्हटला? या गाढवाला घेऊन कुठं निघालास? त्यानं जरा मागं वळून बघितलं, म्हटलं घोडा दिसतोय, ह्याला गाढव कुठनं दिसायला लागले? घोडा दिसतोय, गाढव कुठनं दिसायला लागले याला? म्हटलं हे येडा असेल, खुळा असेल, हे असंच बडबडत असेल म्हणून जंगलात फिरत असेल. त्यानं विचार त्याचा लय काय केला, पुढे गेला. पुढे गेल्यानंतर पुन्हा चौकात दुसरा वेश धारण बरोबर बसलेला. आणि म्हटलं, या गाढवाला इकडे जंगलातनं का आणायला लागलाय? तुझं जर गाढव असेल, तुझं उदरनिर्वाहाचं जर साधन असेल, तर या जंगलात त्याला घेऊन कशाला आलाय? वाघ वगैरे पशु काहीतरी खाऊन टाकतील त्याला, ने जा म्हटले घरी. कुणाला? त्यानं सांगितलं, या गाढवाला इकडे का घेऊन आलायस बाबा? आता तुम्ही सांगा, तो गाढव आहे का घोडा आहे? त्यानं जरा पूर्ण निरकून मागं वळून पूर्ण बघितलं, खरंच आपण आणलाय तो घोडा आहे का गाढव आहे? म्हटले घोडाच दिसतोय, पण हा गाढव का म्हणायला लागलाय? बरं हा म्हणतो यात काय नाही, मागला पण म्हटलेला होता, नाही का. जरा शंका यायला लागली, पण म्हटलं काय हरकत नाही, मला तर घोडा दिसतोय, चला घेऊन. म्हटलं पुढल्या चौकात बरोबर जाऊन गेला. तर जंगलामध्येच आहे ते, कोणी आजूबाजूला दुसरं कोणी नाही. पुढल्या चौकात गेल्यानंतर एक जण पुन्हा म्हटलं, बाबा किती सुंदर गाढव आणलंयस बाबा तू, हे किती सुंदर गाढव. अहो असा विषय झाला की 4थ्या पर्यंत जाऊस तर त्याचा पक्का निश्चय झाला, मी आणलंय ते गाढवच आहे. अर्थ कळाला का? मी आणलंय ते
गाढवच आहे. पक्का निश्चय झाला मी आणलंय ते गाढव आहे, त्यानं तिथंच सोडून पळून गेला. नाहीतर म्हटला मी जर गाढव राजापर्यंत नेलं तर राजा मला काय ठेवणार, त्याच्यापेक्षा ह्याला इथंच सोडून जावं. तो सोडून पळून गेला. मिळाला घोडा कुणाला? उद्देशच होता घोडा आपल्याला मिळवायचा आहे, उद्देशच होता. मिळाला घोडा त्यांना. अर्थ काय? तसा पक्का निश्चय करण्याकरता वारंवार जर प्रहार होत असेल आपल्या बुद्धीवरती, तर आपला सुद्धा पक्का निश्चय होऊन जातोय की अहम ब्रह्मास्मी नाही आहे, तो परमात्मा आहे ते नाही, हे जगत दिसतंय भेद रूपानं तेच खरं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. मग संत बोध करतात, बाबा नाही 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 तसं नाही. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. कागा हा दाविला जगदंबासू, हालाविला जगदंबाधू. सांभाळी सांभाळी आपुली ही माया, सांभाळी सांभाळी आपुली ही माया. सांभाळी सांभाळी आपुले माय, सांभाळी सांभाळी आपुले माय. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तो सत्य तो सत्य तो विठ्ठला. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. कागा हा दाविला जगदकासू, बाग धाविला सारे. सांभाळी सांभाळी आपुली ही माया, सांभाळी 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 ही माया. असं शॉर्टकट. सत्य तू सत्य तू काय सत्य? त्रिवार सत्य म्हणतात बाबा मला. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. देव सत्य देव सत्य. मग आहे वर्ण तुमच्या प्रमाणावरनं इकडे आलो वर. आहे हे सिद्ध झाल्यावर त्याला प्रगट करणं म्हणजे हृदयात साठवणं. साठविला हरी जिही हृदय, तो साठवता लवकर येत नाही, त्याकरता जी साधना करावी लागते. मग मनाला विनंती करणं असेल वगैरे सगळ्या गोष्टी आहे, त्यातलीच ही साधना आहे. ते माझी हरी वृत्ती राहो, देवा माझी वृत्ती त्या ठिकाणी राहो. कुठल्या ठिकाणी? समचरण दृष्टी विटेवरी साज, ज्याचे चरण समय ज्याची दृष्टी समय, अशा ठिकाणी आपली वृत्ती राहो. भगवंत रूप विटेवरती उभा आहे, ते माझी हरी वृत्ती राहो. भगवान कसा आहे तर चरण सम आहे, दृष्टी सम आहे. भगवंताची दृष्टी सारखी आहे महाराज. देव कधीही भेद करत नाही. देवाची दृष्टी सारखी आहे, त्याचे चरण सारखे आहेत बरं का. देव कधीही भेद करत नाही. तुम्ही म्हणाल की देवा तुम्ही तर रामावतारामध्ये रावणाला मारलं, रावणाला मारलं, बिभीषणाला राज्य दिलं. तुम्ही रामावतारामध्ये रावणाला मारलं, बिभीषणाला राज्य दिलं. कृष्णावतारामध्ये कंसाला मारलं आणि विदुराच्या घरी जाऊन कण्या भक्षण केल्या. दुर्योधनाकडं बघितलं सुद्धा नाही, म्हटले त्याच्याकडे जेवायला. सुदाम्याला सुदाम नगरी दिली, पण कोणाकोणाला मारलं तुम्ही ते पण आहे ना. चाणूरला मारलं, कंसाला मारलं, अनेक अनेक लोकांना तुम्ही त्या ठिकाणी त्यांचा उद्धार केला. मारलं का नाही सांगा? मग देवा तुम्ही भेद करता का? तुमची दृष्टी सम आहे. असं जर विचारलं की देवा तुमची दृष्टी सम आहे, म्हणाल तुम्ही दृष्टी सगळ्यांना सारखं बघता असं म्हणावं, तर सारखं खरंच बघता का तुम्ही तर एकाला तारलं आणि एकाला मारलं. विटेवर तरी तुम्ही समानच आहे, यात काय हरकतच नाही. कारण मूळ पापी जैसे तैसे उतरी कासे लावणी. देवा तुम्ही मोठी विटेवर उभा असताना समानच आहे, त्यात काय हरकत नाही. पण अवतार कार्यामध्ये तुम्ही समान आहेत का म्हटले. आणि त्याच वेळी तुम्ही गीतेमध्ये उपदेश करता सम्मोहम स्रोभूतेषु न मे देशस्तिन प्रिय, मी सगळ्यांकरता सारखा आहे असं म्हणता तुम्ही गीतेमध्ये. म्हणता का नाही सांगा? मग कसं काय देवा? म्हटले देव म्हणतात बाबा मी सगळ्यांना तरीही सारखाच आहे. एखाद्याला मारलं आणि एखाद्याला तारलं तरी दोघांकरता मी सारखाच आहे. म्हटले कसं काय देवा दोघांकरता सारखा आहे? म्हटले सारखाच आहे. माझ्या क्रियेमध्ये फरक दिसेल तुम्हाला, पण माझा परिणाम सारखा आहे. क्रियेमध्ये माझ्या फरक आहे, मग माझा परिणाम देणं सारखं आहे. कसं म्हणाल बघा, आई असते, तिला 2 मुलं आहेत, एक मोठा मुलगा एक लहान मुलगा. आई मुलांना जेवायला वाढते, जेवायला वाढल्यानंतर एका मोठ्या मुलाला जास्त वाढते, लहान मुलाला कमी वाढते. म्हणून आई काय भेद करते का महाराज?
तुमचं काय म्हणणं? आई भेद करते का? मोठ्या मुलाला जास्त वाढते, लहान मुलाला कमी वाढते, म्हणून आईनं काय भेद केला का? अजिबात भेद केला नाही. आईनं त्याच्या अधिकाराप्रमाणे त्याला ते वाढलेलं आहे. तसं म्हणले ज्याचा जसा अधिकार आहे तशा तशा प्रकारे त्याला मी क्रिया करत असतो. रावणाचा अधिकार त्याच्या मरण्यामध्येच आहे, ते पण माझ्या हातनं मरण्यामध्येच आहे. त्याचा उद्धार जो आहे माझ्या हातनं मरण्यामध्येच आहे. त्याचा अधिकार म्हणता येत नाही. त्याचा उद्धार जो आहे तो माझ्या हातनं मरण्यामध्येच आहे. त्यामुळं माझ्या हातनं मरला तरी तो मोक्षालाच जाणार आहे. कंसाचा उद्धार माझ्या हातनं मरण्यामध्येच आहे. त्यामुळं माझ्या हातनं मेला तरी त्याचा उद्धारच आहे. तुझे औदार्य जाणून स्वतंत्र देता नमनसी पात्रापात्र कैवल्य ऐसे पवित्र वैर्याही दिले. कैवल्यासारखं पवित्र भगवान वैर्याला सुद्धा देऊन टाकतो. देव कधी भेदाभेद करत, देव कधी द्वैत बघत नाही. देव सगळ्यांना सारखं करतं. म्हटले एकाना तारलं आणि एकाला मारलं, दोघांनाही साईज मोक्ष दिले. क्रिया काही वेळ भिन्न दिसते, परिणाम सारखा असतो. एक सोपं उदाहरण आहे बघा. एक जण जावई सासरवाडीला जायला निघाला आणि जात असताना काय झालं? सासरवाडीला जायला निघाला, जात असताना काय झालं? अचानक पुढं मोठा पाऊस आला आणि तिथं चिखल झाला. चिखलात अडकला तो. वड्यामध्ये काय झाला? चिखल झाला आणि चिखलात जाऊन अडकलं. बरोबर मध्ये चिखलात जाऊन अडकलं. अडकल्यानंतर चिखलाचा नियम काय आहे महाराज? काय नियम आहे? चिखलाचा नियम आहे, जेवढे हातपाय तुम्ही हलवाल तेवढे काय व्हाल? खाली. हलायला लागला की खाली गेला म्हणून समजा, नाही का? हलवून हातपाय हलवून चालत, काही हातपायाची धडपड करून चालत नाही, वाचण्याचा प्रयत्न करून चालत नाही. कारण जेवढे हातपाय हलवाल वाचण्याकरता तेवढं काय व्हाल? खाली जाल. हा कुठला नियम आहे? बोला की लवकर. जागा आहे की नाही हा प्रश्न आहे. जागा असणारी बोलणार, काय हरकत नाही. हातपाय हलवला तर खाली झालं, बरोबर का नाही? चिखलामध्ये पलीकडे एक जण होतं, त्यानं दोरी टाकली. म्हणला मी तुला ओढून घेतो, तू हातपाय हलवू नकोस, तसा स्थिर राहा म्हणले. त्यानं दोरी टाकली, ह्याला ओढून घेतलं. बाहेर आल्यावर त्यानं विहिरीत उडी टाकली, कारण रेबूड चिखलानं झालतं. त्यानं विहिरीत उडी टाकली. आता विहिरीतला काय नियम आहे? विहिरीतला नियम काय आहे? तिथं जर तसंच उभं राहिलं तर खाली जाणार. ते वरचं म्हणताय अरे हातपाय हलव ना. तो म्हणला मगाशी तर म्हटलास हलवू नकोस. तो म्हणला तिकडला नियम वेगळा, इकडला वेगळा. दोन्ही क्रिया भिन्न आहे की नाही सांगा? तिथं क्रिया भिन्न आहे, हितली भिन्न आहे, पण वाचणं हा परिणाम सारखा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. वाचण्याचा परिणाम सारखा आहे. याचा अर्थच एवढा समजून जायचा आहे की देवाची क्रिया भिन्न आहे, पण देवाचा परिणाम सारखा आहे. देवाची क्रिया भिन्न आहे. देव क्रिया भिन्न काय केली देवाने क्रिया? एकाला मारलं, कंसाला मारलं, रावणाला मारलं आणि मग बाकीच्यांना जवळ केलं. याचा अर्थ त्यांच्या क्रियेमध्ये भिन्नता दिसली तरी त्याच्या परिणाम देण्यामध्ये सारखेपण आहे. म्हणून देवाला म्हणण्याचा अधिकार आहे की सम्मोहम सर्वभूतेषु न मे देवशोस्ति न प्रिय. मी सगळ्यांना कसा बघतो? सारखा बघतो. मग तो राजा असो, मित्र असो, शत्रू असो, कोणी असो. समाशत्रोच मित्रे चित्तदा मानापमानयो शीतोष्ण सुखदुःखेषु समसंग विवर्जिता तुल्य निंदा सुधर्मोणी संतुष्ट येणे केनचित आणि गीता श्रीमती भक्तिमान मियो प्रिय नरा. गीतेमध्ये बघून जावा की कसा देव समान मानतोय. 12 अध्यायातलं वर्णन सांगताना सांगितले नाही. समाशत्रोच मित्रेच तथा मानापमानयो शीतोष्ण सुखदुःखेषु समसंग विवर्जिता. नाही. ककारायाचे देह चाळू रंगाप्रव ते गाळू हे नमणेची कृपाळू प्राणुपैगा गायीची तृष्णाहारू का व्याघ्राविश्वून मगाच्या ओव्या सांगितले. हे नाही नेण्याची का करू तोय जैसे. सगळ्यांच्या ठिकाणी सारखा. ना तरी इक्षदंडू पाळीतया गोडू गाळीतया कडू नव्हेची जेवी. इक्षदंडू म्हणजे ऊस आहे. ज्याचं पालन करतो, ज्याची लावणी करतो त्याला गोड लागावा आणि जो त्याची कापणी करतो त्याला कडू लागावा असं कधीही ऊस म्हणत नाही. जो त्याची लावणी करतो त्यालाही गोड लागतो, जो त्याची कापणी करतो त्यालाही तो गोडच लागतो. तद्वत आहे. सगळ्यांच्या दृष्टीमध्ये सगळ्यांना समान बघतो असा भगवंत आहे. त्याची रूपता सम आहे. सम चरण दृष्टी. चरण सम आहे, दृष्टी सम आहे. भगवंताचं चरण सम आहे. देवाचे चरण आहे. विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एकदा नशुरदाता. देवाचं चरण स्वरूपाचं व्यापकत्वाचं द्योतक पण आहे. आणि चरण हा विटेवरती उभा आहे. ज्या विटेवर उभा आहे त्या विटेचंही महत्व सांगितलंय. विटेवरी ज्याची पाहुले समान. नाही का? काय वर्णन करतात विटेवरच्याच बघा. म्हणून समचरण दृष्टी कुठं उभा आहे? विठेवरी साजिरी. विठेवर उभा आहे. त्या विठेचं वर्णन करताना म्हणतात वाराणसी यात्रे जाईन प्रयाग तीर्थ पाहीन त्रिवेणी स्नान करीन परी मी विट नव्हेन. एवढं सगळं कार्य केलं तरी मी विठोबा पायेची विट होऊ शकत नाही. काय विटेचं भाग्य असेल सांगा. नाही का? काय विटेचं भाग्य असेल सांगा. नाही का? ज्या विटेवर परमात्मा उभा आहे तिथं वर्णन करतात
सभूमी विश्वतो वृत्वा त्यत्तिष्ठ दशांगुलम, नाही का, चतुरंगुलम. तो भगवान विटेवरती उभा आहे, त्या विटेचं वर्णन. त्या विटेवरी ज्याची पाऊले समान. विटेला किती महत्व आहे बघा. विटे ऐसे सुख नोहे भक्ती रस, पुढता पुढती आस सेवाविती. विटे असं सुख कुठं नाही, विटे ऐसे सुख. मग विटे ऐसे सुख याचा वाच्यार्थानं केवळ अर्थ घेऊन चालत नाही. लक्षार्थानं परमात्म्याचं सुख, भक्तीचं सुख. वाच्यार्थानं म्हणजे बोलण्याचा अर्थ, लक्षार्थ म्हणजे समजण्याचा अर्थ. विटे ऐसे सुख म्हटलं की समजून जायचं की परमात्म्याचं सुख. कारण विटेवर कोण उभा आहे? परमात्मा आहे. त्या भक्तीतलं सुख, त्या परमात्म्याच्या भक्तीतलं सुख जे आहे, तो आनंद आहे, तो अन्य कुठंही बोलता न येण्यासारखा आहे. त्याला जोडाच नाही. नाही या आनंदासी जोडा, सांगता गोष्टी लागती कोडा. आलासी आकारा मुचिया चाडा, तुका म्हणे भिडा भक्तीची. आणि त्या बरोबरी करता येत नाही. त्या आनंदाची अलौकिकता सांगता नाही का अभंगामध्ये म्हणलेत. आनंद तेतीचा मुक या शिवाच्या, आनंद तेतीचा शिवाचा, आनंद तेतीचा महाराज मुक या शिवाच्या, आनंद तेतीचा मुक या शिवाचा. बहिरे ऐकती कानी रे, बहिरे ऐकती कानी. हरी हरी बहिरे ऐकती कानी रे, बहिरे ऐकती कानी रे. डोळे पांगोळ्यासी, आंधळ्याची गोळे पांगळ्याची, आंधळ्याशी डोळे पांगळ्याशी पाय, आंधळ्याची गोळे पांगळ्याची पाय. तुका म्हणे व्रत होती धरणी रे, तुका म्हणे व्रतवरी रे, तुका म्हणे व्रत होती धरणी रे, तुका म्हणे व्रत होते करणी रे. लोणी पवित्र गाणे नामावळी रे, नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळ्या, विठ्ठल रुक्माई पाहू रे. नाचत गात गावाला खेळ्या, विठ्ठल रखुमाई पाहू रे. नाचत गाजत गावच्या गावाला विठ्ठल रखुमाई पाहू रे. आंधळ्याशी डोळे पांगुळ्याशी. काय आनंद आहे महाराज तिथला, नाही? आंधळ्याशी डोळे पांगुळ्याशी पाय. तुका म्हणे वृद्ध होती तरणी रे. वृद्धना सुद्धा बघा, कीर्तनामध्ये नाचताना काय आपण मागं कोणत्या वयाचा आहे विचार करतोय का? कोणत्या वयाचा विचार करतोय का? तुका म्हणे वृद्ध होती तरणी, कोणत्या वयाचा विचार केला जात नाही. तिथं भगवंताच्या चिंतनामध्ये उल्हासानं नाचलं जातं. आणि त्या नाचण्यामध्ये लुबदली नादी लागली समाधी मूळजन नरणारे लोक आले, नाही का? काय वर्णन आहे तिथं. समाधीची सुख हे सुद्धा ओवाळून टाकावं. समाधीचे सुख सांडा ओवाळुनी, ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. काय आनंद असेल सांगा. समाधीचे सुख सांडा ओवाळून, असंच आहे ना महाराज. समाधीचे सुख सांडा ओवाळ. कारण तो आनंद वर्णन करण्या येण्यासारखा नाही. आनंद तेतीचा नाही वर्णन करता येत, कारण तो वाढणारा आनंद आहे. विट्याईसे सुख नो हे भक्तीस पुढता पुढती आस सेवत. पुन्हा पुन्हा सेवन करावं असं वाटतं. नित्य वर्धमानम अविच्छिन्नम सूक्ष्मतरमान भवरूपम. निरंतर वाढणारं सुख कुठं आहे? तर तो परमात्म्याच्या भक्तीमधला आनंद आहे बरं का महाराज. म्हणून त्या ठिकाणी वृत्ती माझी राहो, ते माझी हरी वृत्ती. विटे समचरण दृष्टी विटेवरी साजरी, ते माझी हरी वृत्ती राहो. बाकीचं वर्णन काय मग? अनिक नलगे माईक पदार्थ. आता हे जरा कमी केलं तर वर्णन काय हरकत नाही. आता देवाचं चांगलं वर्णन ऐकलंय म्हटल्यावर असताचं जडाचं दुःखाचं काय ऐकत बसायचं आहे? ते आपल्याला प्राप्तच आहे की नाही सांगा? असत जडरूपता दुःखरूपता आपल्याला नाही का? आपल्याकडे आहेच की. मग आपल्याला बघा, अज्ञानाची PhD होते का ज्ञानाची? कसं आहे इकडं तुमच्याकडे कसं आहे महाराज? अज्ञानाची PhD का ज्ञानाची? एक जण म्हटला सर्टिफिकेट घेऊन आलोय. म्हटलं कशाचं आहे? म्हटलं अज्ञानाचं सर्टिफिकेट आहे. महाराज अज्ञानाचं सर्टिफिकेट कधी आहे? बरं आहे म्हटलं, तुझं अज्ञान तुला तर कळालं. कारण स्व अज्ञान ज्ञानीनो विरळा. काय वर्णन केले? स्वतःचं अज्ञानाचं ज्याला ज्ञान झालंय तो विरळाच आहे. नाहीतर सगळ्याला वाटतं की माझ्यासारखा ज्ञानी. तुम्हाला काय वाटतं? मला वाटत नाही. मला वाटत नाही असं तुम्हाला वाटतंय काय? वाटतं माझ्याकडे काहीतरी आहे वेगळं ज्ञान तत्व, आणि मग अहंकार यायला लागतो. तो अहंकार नकोच आहे तसा, नाही का? अहंकार आपल्याला बाधकच आहे ना, मर्यादितच करतो. पण पाहायला गेलं तर बघा, अज्ञान आपल्याला प्राप्तच आहे. त्यामुळे त्याचं वर्णन काय? पण आता अभंगात आलंय म्हटल्यावर करायला काय हरकत नाही. थोडा वेळ का असं नाही करायला पाहिजे. अनिक न लगे माईक. ह्या माईकाचं वर्णन लई करण्याची गरज नाही, पण जेवढं करायचं तुकोरांच्या प्रमाणांना अपेक्षित आहे
तेवढं करायला पाहिजे, कारण तुकोबराय सांगतात ते का नको आणि त्याचं वर्णन का करावं. ज्या माईक चिंतनाचं वर्णन केल्यानंतर ते आपल्याला त्यातनं बाजूला होता येईल म्हणून वर्णन. हळूच नाही का, हळूच बाजूला कसं व्हायचं माईकातनं महाराज, तसं होता येईल का हळूच बाजूला. अनेक न लगे माईक. माईक शब्दाचा अर्थ अज्ञवृत्तीनं अज्ञान रूपतेतनं जे प्रतितीला येणारी जगद रूपतेचा भाव, जे की सत्यताचा नाही आहे. कागा दाविलासी जगदा भासू, ही भास रूपता आहे, प्रतिमान रूपता नाही आहे, यथार्थता नाही आहे, भासत आहे. हा माईक रूपत आहे. भासत आहे म्हणजे माईक रूप. भास माने तुम्ही सांगा, दोरी खरी का साप खरा. जेवढं फास्ट सांगाल कीर्तन लवकर समजा. तू म्हणाल मगाच्या तसंच सुरुवातीपासून कीर्तन संपवण्याचेच आहे. तसं तुम्ही कोण म्हणत नाही म्हणा. एखाद्याला वाटत असेल ह्याचं कवा संपायचं, तो भाग वेगळा आहे. सगळ्यालाच वाटतंय असं नाही आहे. बघा चिंतनाकडे बघा, दोरी खरी का साप खरा. बरं बरं, दोरी खरी का साप खरा म्हटल्यावर साप खरा त्याचं का बरोबर आहे, कारण साप चालतोय पळतोय. दोरी कुठं चालते पळते हो. पण पहा, तुम्ही रात्रीच्या अंधारातनं जात असताना अचानक दोरीवर पाय पडला, आता विश्लेषित करणं गरजेचं आहे. कारण साप खरा व्हायला लागल्यावर काय करायचं महाराज, त्याच्यापेक्षा विश्लेषित करणं गरजेचं आहे. अंधारात रात्रीच्या वेळी जात असताना अचानक दोरीवर पाय पडला आणि दोरीवर पाय पडल्यावर म्हणला साप आहे, आता कोण खरं सांग. रात्रीच्या वेळी अंधारातनं जात होता, अचानक कशावर पाय पडला, दोरीवर पाय पडला आणि वाटलं काय, साप. मग साप खरा का दोरी खरी. खरी दोरी आहे पण वाटलं काय, साप वाटलं. 8 दिवस त्या गलीतनंच आला नाही. गावाला येडा काढून येत होतं पण गलीतनं जात नव्हतं. पूर्ण गावाला येडा काढून येतं, गलीतनं जात नव्हतं. त्याला म्हटलं एक जण, अरे बाबा एवढा दररोज तू जाणारा ह्या रोडनं, दररोज तुझा हाच रस्ता आणि काय तू दिसला नाही 8 दिवस. म्हटलं असं आहे बाबा, असलं टणक होतं वाटतं, असलं लांबडं होतं. म्हटलं थोडक्यात वाचलो, पळालो. म्हटला त्याच्या लक्षात आलं की म्हटले तू पळालास तसं मला पण वाटलं, मी पळणार पण विचार केला जरा बघूया तेच आहे का काय. त्यानं म्हटले टॉर्च घेऊन मी ते बघितलं. बघितल्याचा परिणाम काय झाला की कळालं दोरी आहे साप नाही. फरक एवढाच झाला, तू कळवून घेतलं नाहीस म्हणून तुला फेरा पडला, मी कळवून घेतलं म्हणून फेरा चुकला. चुकली या वर्म फेरा पडे. कळवून घेता आलं पाहिजे. येण्याची शरीरे शरीरा येणे सरे, किंभवना ऐरधारी चिरा. तसं परमात्म तत्व कळवून घेतलं तर एरते माईक म्हणता येईल, दुःखाचे जनते. परमार्थ तत्व कळालं तर अनेक न लगे माईक पदार्थ. नाहीतर जोपर्यंत व्यावहारिक सत्ता आहे तोपर्यंत सत्यच आहे. व्यावहारिक सत्ता आहे तोपर्यंत काय मला सत्य आहे का खोटं आहे. आता खोटं आहे म्हणून चालेल काय. अचानक गुरु आणि शिष्य दोघ जण झाडाखाली बसले होते. गुरु शिष्याला समजत होते ब्रह्मसत्य जगद मिथ्या. ब्रह्मसत्य आणि जगद मिथ्या कुणाला सांगायला लागलेत, शिष्याला. अजून बोधाची निश्चितता नाही. जोपर्यंत बोधाची निश्चितता नाही तोपर्यंत जगातले व्यवहार हे असतातच, असतात की नाही महाराज. वर्तत दिसती देही परिते देही ना माझे ठाई, ते त्या अवस्थेतली बोलणं आहे. पण अजून आज्ञवृत्तीत आहे, अजून निश्चय झालेला नाही परमार्थिक तत्वाचा. तोपर्यंत जगद भास आहे आणि जगद भास आहे तोपर्यंत जगातले सगळे व्यवहार आहेत. म्हणून त्याला मानतात व्यावहारिक सत्ता. व्यावहारिक सत्ता सांगितली. व्यावहारिक सत्तेमध्ये काय म्हटले की म्हटला ब्रह्मसत्यम जगद मिथ्ये. गुरु सांगायला लागले शिष्याला. अचानक फुटणं वाघ आला. आता वाघ आल्या गुरुच्या शिष्याच्या अगोदर गुरुच झाडावरती जाऊन बसले. ते गुरु पण परिपक्व, अजून फक्त शाब्दिक ज्ञान होतं, अजून काय अनुभूतीतलं नव्हतं. मग गुरुच शिष्याच्या अगोदर कुठं जाऊन बसले, झाडावर जाऊन बसले. गुरु शिष्याच्या अगोदर. शिष्य म्हणतोय गुरुजी तुम्ही तर म्हणताय ब्रह्मसत्यं जगद मिथ्या आणि पुढनं येणारा वाघ पण मिथ्याच आहे ना, नाही का. गुरु म्हटले बाबा व्यावहारिक सत्तेत वाघही सत्य आहे, तुम्ही आम्ही सत्य आहे आणि खाणं हे पण सत्य आहे त्याचं. त्यामुळे लवकर वर ये बाबा तू. याचा अर्थ काय, अजून बोधाची परिपूर्ण निश्चितता नाही तोपर्यंत माईक रूपामधला आपला व्यवहार जो आहे तो फक्त विहित कर्माने युक्त असणं गरजेचं आहे. कसला कर्म पाहिजे, ज्ञानोबरांचे वर्णन याच्याकरता. जो निरार्थता नाही तर व्यापार असे पाही की संतुष्टीच्या ठाई खुंटे सहजे. निरार्थता नाही, जो आत्मज्ञान निकी जो निश्चिती नाही, आत्मज्ञान निकी जो निश्चिती नाही निकी तो नोहावी आगादी की उदासीन.
आत्मज्ञानामध्ये निश्चितता होत नाही तोपर्यंत यागादिकांमध्ये उदास होऊन चालत नाही. क्रियाशीलता करावी लागेल. यागादिक कर्म करावे लागेल. कर्मशीलता करावी लागेल. निश्चित तत्वाच्या ठिकाणी कर्मशीलता राहत नाही. म्हणून एरते अनेक न लगे माईक. पण ज्यांना बोध झालाय, अनुभव झालाय, ते म्हणतात की माईक पदार्थ नको. अनेक न लगे माईक पदार्थ नको. पदजन्य प्रतिती विषयत्वम पदार्थत्वम. पदजन्य प्रतिती विषय आहे तो पदार्थ नको. अनेक न लगे माईक पदार्थ. ते माझे अर्थ नको देवा. अर्थ बरं का, अर्थ म्हणजे त्या ठिकाणची प्रवृत्ती. सुखार्थ सुखाकरता प्रवृत्त होणं, दुःखार्थ दुःखाकरता प्रवृत्त होणं, त्या ठिकाणचा माझी अपेक्षा अभिलाषा नको आहे. ते माझे अर्थ नको देवा. नको देवा निश्चित करतात ते माझे अर्थ न. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. आता या जेव्हा भासमानत आहे तोपर्यंत ब्रह्मादिक पदा जगद्रूपता प्रतिमान आहे तोपर्यंत ही दुःखरूपतेची साधनता आहेत. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी ते दुष्यंत जनी जडदेशी. ब्रह्मदेवाचं आयुष्य किती माहिती आहे का तुम्हाला? ब्रह्मदेवाचं आयुष्य किती आहे माहिती आहे? गीतेमध्ये वर्णन केले. सहस्त्रयुग पर्यंत महर्यत ब्रह्मणो विदु. रात्रियुग सहस्रांतात ते हो रात्र विदो जना. सहस्त्रयुग पर्यंत ब्रह्मणो युग. किती युगापर्यंत? 1000 युग झाल्यावर ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो आणि 1000 रात्री झाली की ब्रह्मदेवाची एक रात्र होते. हा 1000 युग झाल्यावर ब्रह्मदेवाचा एक दिवस, 1000 युग झाल्यावर ब्रह्मदेवाची एक रात्र. म्हणजे दिवस आणि रात्र. युगाचा हिशोब केला तर कळेल का? युगाचा हिशोब करायचा म्हटलं तर फार मोठा आहे महाराज. लाखामध्ये वर्ष असतात एका युगामध्ये. कितीमध्ये? लाखामध्ये वर्ष आहेत. कित्येक लाखामध्ये वर्ष आहेत बरं का. मग एक युगामध्ये जर एवढे वर्ष असतील 2,28,000 वर्ष एका युगाचं वर्णन आहे बरं का. बाकीच्या युगांचं मग वाढतच जातं, ते आता मी सांगत बसत नाही का. असं वर्णन आहे. मग तुम्ही सांगतो एकेका युगाला जर एवढं वर्ष जर आयुष्य असेल, एवढं वर्ष जर असेल, एका युगाचं जर हिशोब असेल, तर आपलं वर्ष किती आहे, आपलं आयुष्य किती आहे सांगा लोक? शतगणिले. अल्प आयुष्य मानव शतगणिले. 100 गणले ते अर्धरात्र खाय. माझे 25 घेऊन टाका, काय हरकत नाही. 125 जरी झालं काय महाराज, 125 जरी झालं तरी आपलं ह्या हिशोबामध्ये कुठल्या हिशोबामध्ये? ब्रह्मदेवाच्या हिशोबामध्ये. त्याचा दिवस आणि रात्र मोजायला लागलं तर आपलं आयुष्य केवढं आहे महाराज? आपल्या आयुष्याची गणना करायचं म्हटलं तर अत्यंत कमी आयुष्य आहे. अल्प असा शब्द वापरलाय. ब्रह्मदेवाचा एक दिवस म्हणजे सहस्त्रयुग होऊन जाणं. ब्रह्मदेवाची एक रात्र म्हणजे सहस्त्रयुग होऊन जाणं. तरीही ह्या ठिकाणी सांगितलं ब्रह्मादिकपदे दुःखाची शिराणी. एवढं आयुष्य मिळायचं असेल ब्रह्मादिक पद मिळायला काय बिघडते? नको म्हटले. ते सुद्धा दुःखरूप आहे. कसं काय दुःखरूप आहे म्हटले? ब्रह्मदेवाचा दिवस ठरलाय आणि रात्र पण ठरले. रात्र दिवस ठरलं याचा अर्थ वर्ष ठरलंय का नाही ठरले? रात्र दिवस ठरलंय म्हटल्यावर आठवडा ठरलाय. आठवडा ठरलाय म्हटल्यावर महिना ठरलाय. महिना ठरलाय म्हटल्यावर वर्ष ठरलंय. वर्ष ठरलाय म्हटल्यानंतर आयुष्य पण ठरलंय नाही का. ब्रह्मदेवाच्या पुनरावृत्तीची मापा न ओळखी ज्ञानोबा वर्णन करतात. त्याला सुद्धा पुनरावृत्तीता आहे, त्याला सुद्धा पुन्हा फिरणं आहे. जन्म मरण रूपी राड त्याच्या सुद्धा रूपात आहे. तो जरी ब्रह्मदेव झाला तर त्याचं आयुष्य आहे, त्यालाही कालमान आहे. कालमानाची रूपता त्यालाही आहे. त्यालाही म्हणतात पुनरावृत्ती आहे. मग अशी रूपता आम्हाला नको आहे. आम्हाला काय पाहिजे? अविनाशी पद पाहिजे नाही का. अविनाशी करी आपुलियासे, विनाश करे आपुलियासे. लावी मना पिसे गोविंदाचे लावी मना पिसे गोविंदाचे अविनाश करी आपुलियासे लावी. मग तुकोबरा या अभंगामध्ये सांगतात आत्ता जे मागलं वर्णन केलंय ते विनाशी आहे आणि परमात्मा कसा आहे? अविनाशी आहे. कसा आहे? तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. पण परमात्मा कसा आहे? अविनाशी आहे. त्यामुळे अविनाश करी आपुलियासे. अविनाशाला आपलंसं करावं. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुखनो. हे देव आपलासा करावा. दुःखाची प्राप्तता नको आहे, सुखरूपता पाहिजे. म्हणून ते माझी हरिवृत्ती राहो. समचरण दृष्टी विटेवरी साजरी, ते माझी हरिवृत्ती राहो. आणि कनलगे माईक पदार्थ, ते माझी अर्थ नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, ते दुष्यंत जनी जडदेसी. आणि कनलगे माईक पदार्थ,
ते माझी अर्थ नको देवा. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वरम, जे जे कर्म धर्म नाशिवंत, अनेक नलगे माईक पदार्थ, ते माझी अर्थ नको देवा. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, हरी जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा हरी जय विठोबा रखुमाई, विठोबा जय 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 विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा हरी जय 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 विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, समचरण दृष्टी विठेवरी साजिरी, साजिरी, समचरण दृष्टी विठेवरी साजिरी. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, साजिरी, समचरण दृष्टी विठेवरी साजिरी, साजिरी, समचरण दृष्टी विठेवरी साजिरी. ते माझे हरी वृत्ती राहो, ते हरी माझे वृत्ती राहो, अनिक न लगे माईक पदार्थ, अनिक न लगे माईक पदार्थ. तेथे माझी दृष्टी, तेथे माझे हरी वृत्ती राहो, तेथे माझे हरी वृत्ती राहो, आणि कनल माईक पदार्थ, आणि कनल गे माईक पदार्थ. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, समचरण दृष्टी विठेवरी साजिरी, साजिरी, समचरण दृष्टी विठेवरी साजिरी. तेथे हाजे हरी वृत्ती राहो, तेथे माझे हरी वृत्ती राहो, आणि कण लगे माईक पदार्थ, आणि कण लगे माईक पदार्थ. तेथे माझे हरी वृत्ती राहो, तेथे माझे हरी वृत्ती राहो, आणि कण लगे माईक पदार्थ, आणि कण लगे माईक पदार्थ. तेथे माझे अर्थ नको देवा, तेथे माझे अर्थ नको देवा, आणि कनलगे माईक पदार्थ, आणि कनलगे माईक पदार्थ. तेथे माझे हरी, तेथे माझे अर्थ नको देवा,
नको देवा दे माझे आता देवा लगे माईक पदार्थ आणि कना लगे माईक पदार्थ विठाला 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 टाळी वाजवा सगळ्यांनी टाळी वाजवा हा विठाला 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 विठ्ठला विठ्ठला विठाला विठ्ठला कुंडली कवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हा विठाला 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 हो समचरण दृष्टी